नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात जी एक व्लॉगचा व्हिडिओ आहे, व्हिडिओची सुरुवात करूया माझ्या बहिणीच्या शाळेतून घरी वापस येण्यापासून. मी तिच्याकडे आलेली आहे, त्यामुळे तिने मला सांगितलं की ताई तू आराम कर छान. आणि मी पण खरोखरच आराम केला. खूप आरामशीर आज आम्ही उठलो आणि काही घरातले जे थोडेसे नॉमिनल जे कामं होते, जे आमचे स्वतःचे वगैरे, ते उरकले आणि तोपर्यंत बहीण येईपर्यंत बसलो. ती नेमकीच आता शाळेतून आली. आज श्रावणी सोमवार असल्यामुळे सकाळची शाळा होती. माझी बहीण देखील माझ्यासारखीच जिल्हा परिषद शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आता ही घरी आलेली आहे आणि घरी काय झालं? पाणी चाललं खाली. काय झालं? रांगोळी चांगली काढली? खूप सुंदर काढली रांगोळी. हो. शाळेतून आल्या आल्या ती लगेच लागली फराळाच्या तयारीला, कारण आमच्या दोघींचा पण उपवास होता. आणि तिने फोन करून सांगितलं होतं की तू करू नको, मी आल्यावर गरम गरम वडे बनवते, तोपर्यंत काही तू फळ वगैरे असेल तुला लागले तर ते तू खाऊन घेशील म्हणून. आणि ती आल्या आल्या तिने फ्रेश झाली आणि लगेच ती वडे बनवायला लागली. आणि आम्ही दोघी बहिणीसोबत जर असलो ना, तर आम्हाला दिवस देखील अपुरा पडतो गप्पा करण्यासाठी. इतके आमच्या गप्पा होत असतात. छान मस्त गरम गरम साबुदाण्याचे वडे, दही आणि काही फराळाचे पापड तळले होते तिने. आणि फराळ म्हणायला नावाला नुसता फराळ होता, पण अगदी पोटभर जेवणासारखंच फराळ आम्ही केला. आणि नंतर तिला एक काम करायचं होतं, ते म्हणजे काही तिने छोट्या छोट्या कलमा तयार करून ठेवल्या होत्या. तिला झाडं लावायची खूप आवड आहे. अगदी कमी जागेमध्ये देखील तिने इतके सुंदर आणि छान झाडं लावलेली आहे. आणि विशेष या झाडांचं सांगायचं, ही चांगली आयडिया आहे पेपर कपमध्ये लावायची. तर मी तुम्हाला सांगत होते, तिला झाडं लावायची खूप खूप आवड आहे. आणि बघा, अगदी छोट्याशा पेपर कपमध्ये तिने ह्या अशा कलमा तयार केलेल्या आहेत. शाळेमुळे आणि घरातल्या व्यापामुळे काम करायला किंवा आपली आवड जोपासायला अगदी थोडासाच वेळ मिळतो. पण ज्याला आवड आहे मनापासून आणि तो आवड जोपासणार नाही, तर त्याला आपण आपली आवड म्हणता येणार नाही किंवा छंद म्हणता येणार नाही. तिने जिथे जिथे शक्य होईल तिने तिथे तिथे आपल्या घरामध्ये झाडं लावलेली आहे. आणि हे जे झाडं तुम्हाला दिसतात आहे, हे झाडं आहेत तिला तिच्या विद्यार्थ्यांनी दिलेलं गिफ्ट. हे जे खिडकीत ठेवलेलं आणि हे जे लाल सुंदर फुलांचं झाड आहे, तर तिच्या विद्यार्थ्यांनी तिला वाढदिवसाला दिलेले हे लहान लहान रोपटे आहेत. ते रोपटे तिने आठवणीने अगदी त्या मुलांची आठवण म्हणून ठेवलेली आहेत. हे झाड देखील तिला तिच्या विद्यार्थ्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. तर अशा बघा, आणि अगदी छोट्याशा जागेमध्ये हा विड्याचा वेल बघा किती छान बहरलेला आहे. अगदी लहानशा कुंडीत, तो कुंडीत पण नाही, आपल्या ऑइल कॅनमध्ये लावलेला आहे. खूपच छान झालंय. पण पावसाळ्यामध्ये सगळ्या स्त्रियांचा आवडीचा विषय म्हणजे आपल्या अंगणामध्ये, मग ते अंगण लहानसं का असो ना, 2 कुंड्यांमध्ये का होईना झाडं लावणं हे मला वाटते प्रत्येक स्त्रीला आवडत असेल. ज्यांच्या घरी जागा असेल आणि नसेल तरी पण झाडं लावायला हे प्रत्येकालाच आवडतात. तर आज आम्ही असं एक थोडंसं झाडांचं काम करतो आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मी बहिणीच्या घरी आलेली आहे आणि बघा तिच्याकडे जागेचं थोडंसं म्हणजे कमतरता आहे, पण खूप छान आणि सुंदर झाडं लावलेली आहेत तिने. आणि विशेष म्हणजे अगदी लहान लहान कुंड्यांमध्ये लावलेले झाडं पण इतके छान झाले. पहा तुम्ही, हा बेलाचा वृक्ष पाहत असाल. आणि इतक्या लहानशा, ते कशामध्ये आपलं तेलाचा डबा असतो, ऑइल कॅन असते, ते ऑइल कॅनमध्ये झाड लावलेलं आहे. पण पहा किती मोठं झालेलं झाड आहे. आणि याला पानं पण पहा किती छान आहे. इतकं छान झाड झालेलं आहे हे. आणि जागा इतकी, फार थोडीशी जागा आहे इथे, पण ते झाड इतकं मस्त झालेलं आहे. असं म्हणतात की आपल्या घरामध्ये जेवढा बेलाचा वृक्ष बहरतो, तेवढी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असते. तर पहा किती छान झाड झालं. कुठून आणली मला वाटते, आईकडून पोचवलं माती. हे पहा इकडे बघ, ही माती आईकडली आहे. ही विकत आणलेली माती आहे ना. याच्यामध्ये मला वाटते कोकोपीट, कंपोस्ट सगळं मिक्स आहे पहा. आणि झाडं लावायला अशीच माती पाहिजे असते. त्याच्यामुळे काय होतं, ते रूट्स चांगले त्याच्यामध्ये डेव्हलप होतात. म्हणजे ते मुळांना जे पसरण्यासाठी जेवढी जागा मिळत असते ना, अशा मातीमुळे मिळत असते.
आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी साधी माती, हां ही पण चांगली आहे. आणि हे बघा, हे ऑनलाईन बोलवलेले झाड आहेत आणि ते तिकडची झाडं मी घेऊन येते. तर बहिणाबाई बसले आहेत. हा हे घे. गौऱ्या पण इतक्या मस्त हे झाल्या. गौऱ्या पण टाकलं होते का त्याच्यामध्ये? गौऱ्या टाकल्या होत्या, इतक्या मस्त ते फुगल्या आणि आता मस्त बारीक होऊन राहिल्या. ते झाडं काढून घे फक्त. काढून देशील बरं ती माती? तुला तो खूप मोठी लागेल. नाही नाही, मी दुसरी मिक्स करेन ना त्याच्यामध्ये. मी पण मिक्सच करते. आणि तू म्हणते कमी कमी भरल्या, ते आता कसं लाडू विकत घेतलेला आहे तो. हो हो. थोडं लाडू. माझी बहीण अकोटमध्ये राहते आणि त्यांना अकोल्याचं मार्केट जवळ पडतं, त्यामुळे तिने अकोल्यावरून भरपूर कुंड्या, मोठ्या कुंड्या, लहान कुंड्या, हँगिंग प्लांटर्स हे तिने आणले होते. आणि तिला आता ह्या लहान कुंड्यांमध्ये हे जे झाडं तिने कलमा तयार केलेल्या होत्या, काही ऑनलाईन कलमा बोलवल्या होत्या, तर त्याचं हे लागवड करायची होती. त्यामुळे आम्ही दोघीजणी फराळ वगैरे करून हे काम करायला बसलो आणि सोबत गप्पा पण सुरू होत्या. आणि हे कुंड्यांमध्ये झाडं लावणं देखील सुरू होतं. वृक्ष लावणे किंवा झाडं लावणे किंवा गार्डनिंगची जी हौस असते, ही हौस आपल्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम पाडत असते. तुम्ही कुठलाही छंद तुम्ही जोपासा, पण त्या सर्व छंदांमध्ये गार्डनिंग किंवा झाडं लावणे किंवा बागबगीचा लावण्याची हौस असणे हा सगळ्यात मानसिक श्रीमंती देणारा हा छंद आहे. आणि बोलवलेले आहे आणि इतके छान पॅकिंग आलेलं आहे याचं. हे पाहे, असं जाळीचं, असं जाळीसारखी छोटीशी कुंडी आहे, जाळी आहे याला. आणि मस्त झाड लावलेलं आहे. किती दिवस झाले का याला येऊन? याला येऊन 8 दिवस झाले आणि ऑर्डर करून 8 दिवस झाले, म्हणजे 15 दिवस झाले. येऊन याला 8 दिवस झालेले आणि ऑर्डर करून 8 दिवस म्हणजे जवळपास 15-16 दिवस झालेले आहे. पण हे झाडं ॲज इट इज आहेत. म्हणजे आपण ऑनलाईन झाडं देखील बोलवू शकतो. मागच्या सोमवारीच बरेच जणांना शंका असते की ऑनलाईन झाडं चांगले येतील की नाही, तर आपण खरंच बोलू शकतो. बघा, झाडांची क्वालिटी पण खूप छान आहे. आता तुम्ही म्हणाल हे लहान आहे, तर साहजिक आहे, कारण त्यांना कुरिअर करायचं असतं, पॅकिंगने झाड पाठवायचं असतं, तर मग ते लहान साईजनीच पाठवतील, मोठ्या साईजने नाही पाठवू शकणार ना. मोठा साईज असेल तर मग ते झाडांची तुटफुट होऊ शकते, झाडं मोडू शकतात. हो, ते आजूबाजूला ज्याला गार्डनिंगची हौस असते किंवा गार्डनिंगचा छंद असतो, बगीचा झाडे लावण्याचा छंद असतो, त्याचं मानसिक आरोग्य कधीही खराब होत नाही. कारण झाड किंवा आपण लावलेलं झाड जोपासणे, त्याला पाहणे आणि त्याच्यासोबत वेळ घालवणे हा सगळ्यात आनंददायी विषय आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही नुसतं आपण 2-4 मिनटं नुसतं झाडांसोबत आपण वेळ घालवला किंवा झाडांकडे जरी पाहिलं आपण, तर आपल्या मनाला इतकी शांतता आणि इतका आनंद लाभतो, जो आपल्याला कितीही पैसे देऊन देखील आपल्याला विकत घेता येणार नाही. तर अशा प्रकारे गप्पा गोष्टी करत आम्ही इतक्या ह्या कुंड्यांमध्ये झाडं लावून घेतली आहेत. आणि नंतर काही बाकीची झाडं बाकी मागे ठेवले तिने, कारण स्वयंपाकाची देखील वेळ होत होती. तर तिच्या घरामधला हा एवढाच भाग थोडासा रिकामा होता. तर तिचा विचार होता की यातही आपण थोडं का होईना यामध्ये थोडंसं छोटंसं एक गार्डन तयार करावं. आणि आता त्याची सुरुवात आजपासून केली. नंतर भविष्यामध्ये कधी मी जेव्हा आले आणि तिने कसं हे गार्डन बनवलं तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर बघा, ह्या कुंड्या आपण जेव्हा लावल्या तर किती छान सुंदर दिसून राहिल्या. 2 झाडांमुळे का होईना ही जी थोडी ओसाड पडलेली जागा होती, या जागेला अगदी छान असा जिवंतपणा आलेला आहे. आपण असा एखादा आपला कोपरा स्वतःच्या आनंदासाठी जरी तयार केला आणि निदान आपण असा एक कोपरा तयार करून या ठिकाणी 1 कप चहा जरी घेतला, 1 कप चहा किंवा आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत थोड्या गप्पा मारल्या किंवा काही वाचन केलं, मुलांनी देखील इथे बसून अभ्यास केला, तर त्याचा म्हणजे खूप छान याचा फार छान प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर तर पडतोच, पण त्याशिवाय एक छान मानसिक समाधान देखील आपल्याला अशा ह्या जागी बसून वेळ घालवल्याने आपल्याला लाभतो. तर असा एक लहानसा कोपरा का होईना प्रत्येकाने आपापल्या घरात एक तयार करायला हवा, की ज्यावेळेसही आपल्याला थोडाफार काही
थकवा आला, मानसिक थकवा आला, आपल्याला थोडंसं काही टेन्शन किंवा थकवा जाणवला, तर या ठिकाणी आपण बसून तो वेळ थोडासा आपण एक चांगल्या गोष्टीमध्ये रमून आपण तो वेळ आपण आपल्या याच्यातनं काढून घेऊ शकतो. आता हे नवीन कलमा तयार केलेले आहेत पहा. हे आहे नेफ्रोलिपिस फनचं आहे, हे छोटंसं. हे पण मी नेणार आहे हे सगळे. हो. आणि हे काय आहे याचं नाव? काहीतरीच आहे, पर्पल वेन की काहीतरीच आहे. याचं नाव नाही माहिती काय आहे तर, पण छान आहे ते शोचा वेल. आणि हे एक कलम लावली, शिलकतात छान, तिच्या हाताने शिलकतात मस्त कलमा. तर घरामध्ये सुंदर गार्डन तयार होणं हे काही एका दिवसाचं काम नाही. आता याला सुरुवात झालेली आहे आणि जेवढी सुरुवात झाली ती तुम्हाला मी दाखवली या व्हिडिओतून. तितकंच हा बघा ओसाड कोपरा होता, पण किती छान जिवंतपणा आला नुसता ह्या काही झाडांनी. या झाडांना आता आम्ही रूममध्ये हे झाडं लावले होते आणि आता त्याला बाहेर व्यवस्थित ठेवून त्याला थोडंसं पाणी देऊ. आणि आपलं जे संध्याकाळचं स्वयंपाक आहे, त्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली होती, त्यामुळे काम पटपट आवरलं. हा आजचा जेवणाचा मेनू आहे. पालक पनीर, चवळीच्या शेंगा आणि आलूची भाजी, वरण भात आणि तो एक प्रकारची मिठाई आहे ती बाहेरगावावरून आणलेली आहे, लोणचं, चपाती. असं बहिणींनी छान माझ्या मुलाच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि आम्ही सगळ्यांनी छान आनंदात गप्पा गोष्टी करत मस्तपैकी जेवण केलं. आता व्हिडिओचा इथे शेवट करते. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.